आणि यानंतर बातमी मराठा मोर्चा संदर्भातली। मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजनासंदर्भात आज राज्यस्तरीय बैठक पार पडली। मुंबईत सुरू असलेल्या बैठकीमध्ये विविध जिल्ह्यांमधील मराठा मोर्चा संयोजक उपस्थित होते आणि 31 जानेवारीचा मोर्चा हा पुढे ढकलण्याचा सूरही उमटला। नेमकं काय झालं ऋत्विक भालेकर आपल्याला सांगतात। ऋत्विक, रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रश्मी, या बैठकीमध्ये नेमकं काय झालं? मराठा मोर्चा संदर्भातली एक महत्त्वाची बैठक, राज्यस्तरीय बैठक किंबहुना आज मुंबईमध्ये पार पडली। या बैठकीमध्ये विविध जिल्ह्यांमधील मराठा मोर्चाचे संयोजक उपस्थित होते। राज्यव्यापी मुंबई महामोर्चाचं नियोजन, मराठा क्रांती मोर्चा चळवळीची पुढची दिशा ठरवणं, राज्यव्यापी समन्वय समितीची स्थापना करणं या विषयांवरती या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। मराठा मोर्चाच्या तारखेवरती अनिश्चितता मात्र अजूनही कायम आहे। 31 जानेवारीचा होणारा मोर्चा पुढे ढकलण्याचा सूर बैठकीत उमटला। रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहेत। रश्मी, काय ठरलं या बैठकीमध्ये? ज्ञानदा, पहिल्यांदा जी तारीख ठरली होती की 31 जानेवारीला मुंबईमध्ये मोर्चा करायचा होता, परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि विविध जे नेते असतील ते ह्या निवडणुकांमध्ये असतील, त्यामुळे 31 जानेवारीची जी तारीख होती ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। परंतु राज्यामध्ये 31 जानेवारीला चक्का जाम करायचा असा निर्णय झालेला आहे। अर्थात 31 जानेवारीच्या बाबत देखील औरंगाबाद जिल्ह्यातून विरोध झाला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे। त्यामुळे कुठेतरी हा मतभेद दिसून येत आहे। परंतु 31 जानेवारीचा जो मुंबईचा मोर्चा आहे तो होणार नाही आणि त्याऐवजी राज्यामध्ये चक्काजाम होईल अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आलेली आहे। रश्मी, धन्यवाद या माहितीबद्दल।